नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी अजय सर तुम्हा सर्वांचं परत एकदा डिप्लोमावाला या युट्यूब चॅनल वरती आणि ऑफिशियल ऍप वरती स्वागत करतोय बाळांनो. आणि सुरुवात करूयात आजच्या ह्या फॉर्म्युला बेस व्हिडिओला. तर बरेच विद्यार्थी विचार करत असतील सर फॉर्म्युलेच लक्षात राहत नाहीयेत, बरोबर आहे. आणि आता शेवट बाळांनो 28 तारखेला तुमचा पेपर आलेला आहे. आणि ज्या विद्यार्थ्याला खरंच खूप हेड्याक येतोय, फॉर्म्युले पाठ करणं म्हणजे अगदी हेक्टिक वाटतंय, अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्वाचा ठरणार आहे. ठीक आहे. चला बाळांनो बघा रे. तर तुम्हाला फॉर्म्युलेज कुठले कुठले लक्षात ठेवायचे आणि काय काय बघायचे तेवढं बघा. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ऑलरेडी हा सिक्वेन्स तर माहिती आहे, इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डीएक्स. बरोबर आहे. त्याच्यानंतर येतं इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डीएक्स. त्याच्यानंतर बाळांनो इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स इंटू डीएक्स आणि इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डीएक्स, इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स डीएक्स आणि इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स डीएक्स. क्लिअर. तर टोटल बाळांनो तुम्हाला हे 6 फॉर्म्युले मोस्टली बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती असतील. माझा हा व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या वेळेला फॉर्म्युले कन्फ्युज होतात, कशी लक्षात ठेवावं हे कळत नाही त्यासाठी. ठीक आहे. चल. बाळांनो बघा इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स, कॉस एक्स, टॅन एक्स, कॉट एक्स, सेक एक्स आणि कोसेक एक्स. मग आता तुम्ही इथपर्यंत माहिती आहे की साइन एक्सचं इंटिग्रेशन येतं बाळांनो मायनस कॉस एक्स प्लस सी. बरोबर आहे. ठीक आहे. कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय येतं रे? कॉस एक्सचं इंटिग्रेशन आहे साइन एक्स प्लस सी. इथपर्यंत दोन तर पाठ आहेत. प्रत्येकाला दोन तर पाठ होतात. त्याच्या पुढचे लक्षात राहील. बघा लेकरांनो लक्षात ठेवा. काय करायचं, ह्या टॅनला साइन बाय कॉस लिहायचं. साइन एक्स बाय कॉस एक्स लिहायचं. लिहिलं. टॅन म्हणजे साइन एक्स बाय कॉस एक्स. मला सांगा कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्स आहे का रे? नाही. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय बाळांनो? मायनस साइन एक्स आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं मी छोटीशी ऍडजस्टमेंट केली. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह लक्षात घ्या. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय बाळांनो? मायनस साइन एक्स. कसं काय लिहितोय? बघा लक्षात द्या. इथं इंटिग्रेशन ऑफ, बऱ्याच ज्या विद्यार्थ्याला बघा, मला सांगा लेकरांनो इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इंटू डीएक्स इज इक्वल टू काय आहे तर बाळांनो लॉग ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. राईट आहे. मग मला सांगा एफ ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह फंक्शन आहे आणि एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शन, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. क्लिअर. ह्याला आपण याला एक मॅजिकल फॉर्म्युला म्हणत असतो. कशा प्रकारे वर्क करतो, तर कॉसचं डेरिव्हेटिव्ह सगळ्यात पहिले आपण लिहिले टॅन एक्स म्हणजे साइन बाय कॉस. राईट आहे. पण आता कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय तर मायनस साइन एक्स येतो. कॉसचं डेरिव्हेटिव्ह मायनस म्हणजे मायनस मायनसची ऍडजस्टमेंट केली. ठीक आहे. आता लेकरांनो इथं आपल्याला माहित आहे की इथे काय येतं रे, पुढे लिहित असताना इथं मी लॉग लिहितोय. बरोबर आहे. लॉग आणि पुढे लेकरांनो प्लस सी. आता इथे काय लिहावं, तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स येतोय. तर इथे मला कॉस एक्स लिहायला पाहिजे. पण मला काय लिहावं कारण इथे मी मायनस कॉस एक्स मायनस कॉस एक्स लिहू शकत नाही आपण. बघा ना इथं काय येतंय, याचं जर लिहिलं आपण तर इथं ब्रॅकेट मध्ये येतंय हा मायनस बाहेर आला आणि पुढे काय येतंय कॉस एक्स. क्लिअर. काय अडचण इथपर्यंत. पण आता अडचण अशी आहे की हा मायनस बाहेर लिहिला आणि कॉस एक्स लिहिलं. पण मला सांगा कॉसला रेसिप्रोकल कोण आहे? वन अपॉन कॉस एक्स. कॉस एक्स ला रेसिप्रोकल कोण बाळांनो? सेक एक्स. राईट आहे. संपलं. इथेच तुमचं उत्तर आलंय. तुम्ही हे न लिहिता तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी लिहू शकता लॉग ऑफ सेक एक्स. काय लिहू शकता बाळांनो? लॉग ऑफ सेक एक्स. आहे का नाही सोपं? दॅट्स इट. आता कॉटला तसंच करा. कॉट म्हणजे काय रे बाळांनो? कॉट म्हणजे कॉस एक्स अपॉन साइन एक्स. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय आहे तर कॉस एक्स. स्ट्रेट फॉरवर्ड आहे. कुठंच काही एक्सचेंज करायची गरज नाही. मग इथं कोण आहे? साइन आहे. तर लिहून टाका इथं लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. खतम. दोन फॉर्म्युलेशन झालं. काय अडचण इथपर्यंत नाही सर. सेक एक्स. चला मी तुम्हाला थोडीशी मदत करतो. मला सांगा मित्रांनो डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक एक्स आणि लास्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स. क्लिअर आहे. याचे डेरिव्हेटिव्ह बघून घेऊ.
पहा लेकरांनो, साइन एक्स डेरिव्हेटिव्ह काय आहे? कॉस एक्स. कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं? मायनस साइन एक्स. बरोबर आहे. टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवा, प्लस टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह प्लस सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. कॉट एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं रे मुलांनो? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. काय येतं मुलांनो? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. सेक एक्स डेरिव्हेटिव्ह काय येतं लेकरांनो? सेक एक्स डेरिव्हेटिव्ह प्लस सेक एक्स प्लस या ठिकाणी लिहितोय बाळांनो सेक एक्स सेक एक्स इंटू टॅन एक्स. दॅट्स इट. आणि शेवटचं कोसेक एक्स. कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. ठीक आहे. बघा लक्ष द्या, सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्ष इथे द्यायचंय. मला सांगा बाळांनो, 1/cos टॅन म्हणजे 1 साइन एक्स अपॉन कॉस एक्स. बरोबर आहे. तर कॉस जो आहे त्या कॉसचं रेसिप्रोकल काय रे? कॉसचं रेसिप्रोकल काय? सेक. तर या ठिकाणी लिहिलं सेक. 1/साइन एक्स. साइन एक्स रेसिप्रोकल काय? कोसेक एक्स. तर इथे मी ह्याला असं सुद्धा लिहू शकतो, हा मायनस लॉग ऑफ कॉस एक्स प्लस सी असं सुद्धा लिहू शकतो, मायनस लॉग ऑफ कोसेक एक्स प्लस सी असं सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे. पण न लिहिता आपण इथं कॉसेक्सचा रेसिप्रोकल सेक एक्स लिहिलंय, कोसेक एक्सचा रेसिप्रोकल साइन एक्स. दॅट्स इट. आता इथे लक्ष द्या, इथे किती इंटरेस्टिंग आहे बघा. साइन म्हणजे काय हे दोन तर तुम्हाला कळतंय. टॅन म्हणजे काय बाळांनो? साइन बाय कॉस. बरोबर आहे. आणि कॉट म्हणजे काय रे बाळांनो? कॉस एक्स बाय साइन एक्स. संपलं. एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला की या ठिकाणी 1/cos x. कॉस एक्स जो डिनॉमिनेटर आहे त्याच्यावर लक्ष द्या. कॉस एक्स रेसिप्रोकल काय रे? सेक एक्स. सेक स्क्वेअर एक्स. साइन एक्स रेसिप्रोकल काय बाळांनो? कोसेक. तर या ठिकाणी कोसेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. अशा इझी वेने तुम्ही लक्षात ठेवू शकता. काय अडचण इथपर्यंत? चलो झालं. आता लक्षात द्या इकडे, हे दोन तर लिहित आपण, पण ह्याला आपण मोस्टली यूज करत नाही, म्हणून मी इथे ह्याला इंट्रोड्यूस सुद्धा करणार नाही. इथे सेक एक्स. सेक एक्स डेरिव्हेटिव्ह काय? सेक एक्स टॅन एक्स आहे. संपलं. इथं इथे लिहा लॉग लिहा, इथं लिहा सेक एक्स प्लस लिहा आणि टॅन एक्स. संपली. पुढे प्लस सी. म्हणजे इथं प्लस आहे तर ह्या दोघांच्या मध्ये प्लस सी प्लस फक्त ऍड करा. नेक्स्ट सेक एक्स इथं इथं मायनस आहे, हे मायनस दोघांच्या मध्ये ऍड करा. म्हणजे या ठिकाणी येईल लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स प्लस सी. संपलं. मला नाही वाटत की आता तुम्हाला एवढ्या फॉर्म्युल्यामध्ये कुठे काय अडचण असेल. ठीक आहे. व्यवस्थित तुम्ही हे एवढे फॉर्म्युले ऍज इट इज तुमच्या नोटबुक मध्ये कॉपी पेस्ट करायचे आहे. चला थोडस एकदा बघून घ्या. बघितलं बाळांनो? काय अडचण वाटते का रे? चला पुढे बघूया आता. आता नेक्स्ट. आता मी थोडेसे तुमचे वेगळे फॉर्म्युलेस तुम्हाला शिकवणार. बघा हे तर तुमच्या लक्षात राहिले असतील. ठीक आहे. नसेल तर परत रिवाइज करून घ्या. साइन एक्स इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स इंटिग्रेशन साइन एक्स, टॅन एक्स लॉग ऑफ सेक एक्स, कॉट एक्स लॉग ऑफ साइन एक्स, सेक एक्स लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स, कोसेक एक्स लॉग ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. हे तर डेरिव्हेटिव्ह बघितले, त्याच्यावरून हे लिहिलेलं आहे. आता जर तुम्हाला मोस्टली आणखी शिकवतात, बरोबर आहे ना, तुमचा छळ करणारे आणखी जे फॉर्म्युले ते सगळ्यात पहिले बघा. इंटिग्रेशन ऑफ 1/a² प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स. हा वाला फॉर्म्युला. काय फॉर्म्युला हा लिहिता येणार आहे? तेच नाही, अगदी सोपं आहे. 1/a टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस सी. सॉरी, 1/tan इनव्हर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी. हा फॉर्म्युला कुठला आहे? तर तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्याला माहिती असेल, पण ज्या विद्यार्थ्याला माहिती नाही त्यासाठी मी प्रयत्न करतोय. म्हणून इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स म्हणजे काय रे? बऱ्याच विद्यार्थ्याला माहिती असेल की टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस सी. हो की नाही रे? येस सर. मग मला सांगा, इथं जो 1 आहे त्या 1 ला त्याचं काही नाही म्हणजे स्क्वेअर लिहू शकतो. येस सर. आणि इथं 1/a म्हणजे 1/1 ही a ची व्हॅल्यू इथं 1. ठीक आहे. इथे डिनॉमिनेटर मध्ये पण 1 आहे. फरक एवढाच आहे की मास्तर इथे 1 असल्यामुळे 1 1 आलंय आणि इथं तुम्ही a लिहिल्यामुळे इथे a आणि इथं a लिहिलंय. संपलं. तर दुसरा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. सो बघा रे, इंटिग्रेशन ऑफ इन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स. ह्याला तुम्ही लिहिता बाळांनो साइन इनव्हर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी.
ठीक आहे. पण इथं प्रॉब्लेम काय, इथं माझ्याकडे जो फॉर्म्युला आहे तो अशा प्रकारचा आहे, 1/√, ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स. बरोबर आहे. इन्स्क्वेअर आलाय ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. तर ह्याला लिहितो कसं रे बाळांनो मी, तर लिहितो साइन इनव्हर्स ऑफ एक्स बाय ए प्लस सी. ठीक आहे, चलो पाहून घ्या बरं व्यवस्थित एकदा. काय डाऊट इथपर्यंत? सोपं आहे, सरळ आहे, साधा आहे. छान. आता दुसरा फॉर्म्युला. ठीक आहे, चल पहा रे आता. आता नेक्स्ट इंटिग्रेशन ऑफ 1/, या ठिकाणी लिहितोय बाळांनो एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि इंटिग्रेशन ऑफ 1/, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, डीएक्स डीएक्स. आता इथे काय दिसतंय तुम्हाला, होल स्क्वेअर आहे का, सॉरी वर्गमुळात आहे का, नाही. हे सुद्धा डिनॉमिनेटर वर्गमुळात नाहीये, हे सुद्धा वर्गमुळात नाहीये. ठीक आहे, इथं मायनस आहे आणि इथं मायनस आहे. बघा लक्ष द्या, दोन्ही मायनस मायनसचे फॉर्मॅट आहेत. एकदा व्यवस्थित लक्ष देऊन बघा बाळांनो. यस और नो? बघा, वर्गमुळात नाहीये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. जर असं असेल तर ह्याला रिप्रेझेंट करायचं 1/2a लॉग, ठीक आहे, प्लस सी. आता इथे एक्स मायनस ए आहे, तर इथे लिहायचं एक्स मायनस ए, नंतर लिहायचं एक्स प्लस ए. संपलं. इथं 1/2a लॉग ऑफ, इथं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आहे बाळांनो, तर इथे लिहा ए प्लस एक्स, त्याला उलटा करा, नंतर लिहा ए मायनस एक्स. म्हणजे साईन त्याला अपोजिट लिहा, मायनस प्लस, इथं मायनसला मायनस. संपलं. काय प्रॉब्लेम इथपर्यंत झालं? आता तुमच्याकडे आणखी दोन कॉम्बिनेशन तयार आहेत, ते सुद्धा किती चिल्लर, किती सोपे आहेत ते बघू घेऊ. ठीक आहे, दोन कॉम्बिनेशन कुठले माहिती आहे? 1/, ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बरोबर आहे. ठीक आहे, आणि दुसरं आहे 1/, ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ठीक आहे. आता तुम्ही इथं थोडस बघा, वर्गमुळात वर्गमुळात हे दोन्ही वर्गमुळात नाहीये. इथं एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. संपलं. चेक करा. आता तुम्ही विचार करा सर, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि फॉर्म्युला सारखाच आहे की. असं नाहीये बाळांनो, कॉन्स्टंट पहिले आहे, व्हेरिएबल नंतर आहे. व्हेरिएबल अगोदर आहे, कॉन्स्टंट नंतर आहे. ही गोष्ट तुम्हा प्रत्येक विद्यार्थ्यांना व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे, त्याशिवाय होणार नाही. ठीक आहे, मग ह्याला लिहिणार कसं रे आपण? येस, कसं लिहिणार कोणी सांगू शकतं? कुणाकडे काय आहे लॉजिक? बघा मी लिहून दाखवतो. लॉग एक्स प्लस वर्गमुळात काय आहे ते ऍज इट इज लिहून काढायचं. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी, आणि इथं लॉग ऑफ एक्स प्लस वर्गमुळात एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. खतम झालं. काय अडचण इथपर्यंत तुम्हाला? क्लिअर आहे बाळांनो? इथपर्यंत तुम्हाला कुठली अडचण आहे का? बघून घ्या. फॉर्म्युले एवढीच तुम्हाला रेअरली, सॉरी मोस्टली फॉर्म्युले हेच लागणार आहेत. हे जर फॉर्म्युले तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे, मग बाकी इरेस टू पॉवर एक्स ते सगळं गोंधळ तुम्हाला जमतो. पण जो येत नाही त्याच्यावर मी फोकस केलेला आहे. थोडस एकदा बघून घ्या. क्लिअर? ओके, चला तर लेकरांनो, मला वाटतं जास्त मोठा व्हिडिओ बनवून काय अर्थ नाही. व्हिडिओ छोटा असावा पण त्यात एक्सप्लेन केलेल्या गोष्टी मोठ्या मोठ्या असाव्या. तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो इथे स्टॉप करू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. बाय बाय, सी यू सून. धन्यवाद.